हा मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर. जसे डेली व्हिडिओज तुम्ही बघतात माझे ओला उबर रनिंगचे, तर आज आपण दुपारी स्टार्ट केले. आता 1:54 झालेत आणि आज आपण 12 तास करणार आहे. रात्री म्हणजे रात्रीचा पण बघणार. रेट 7 ते 10 मध्ये रेट चांगले येतात. असं मी 2दा-3दा बघितले. घरी यायच्या टायमिंगला रेट चांगला भेटतो, म्हणून आपण 7 ते 9 मध्ये पण काम करणार आहे आज. तर बघूया आज आपली किती अर्निंग होती. आणि पहिली ट्रिप ऑनलाईन गेल्या आपल्याला पहिली ट्रिप आली आहे. 414 रुपयाची काहीतरी होती. मालवाडी रोड काहीतरी होता, प्रॉपर ॲड्रेस नव्हता. तर बघूया कस्टमरला पिकअप करूया. ड्रॉप केल्या बघूया आपल्याला किती रुपये भेटतात आणि किती किलोमीटर आहे. शेवटची ट्रिप आपण ड्रॉप केली तर वाघोलीला होतं. वाघोलीला आतमध्ये होतं खूप. तर किती 34 किलोमीटरचे काहीतरी आपल्याला 415 रुपये काहीतरी भेटले. तर ठीक आहे, आता इथनंच आपल्याला पुढची ट्रिप पण लागली आहे. काही 2.5 किलोमीटरवरनं पिकअप आहे आणि सदाशिव पेठे साईडला काय ड्रॉप करायचं 300 काही ते दाखवलेले. तर आतनं भेटते ते बरं आहे, कारण नाही तर मग बाहेर मेन रोडपर्यंत आपल्याला रिकामं जावं लागलं असतं. तर जाऊया कस्टमरला पिकअप करूया. ड्रॉप केला बघूया त्याचे किती भेटतात. तर शेवटची ट्रिप आपण ड्रॉप केली. वाघोलीवरून सदाशिव पेठला जायचं होतं, पण कस्टमरनी लोकेशन काय अपडेट केली. इथं पिंपरी चिंचवडला आलो आपण आणि त्याचे आपल्याला 443 रुपये भेटलेत 30 किलोमीटरचे. तर ठीक आहे, आता कस्टमरला ड्रॉप केला तर बघा पुढची ट्रिप आपल्याला कधी लागते. तर पुढची ट्रिप लागली आपल्याला आळंदीला काय ड्रॉप करायचं. रॅपिडोकडनं लागली आहे सध्या. तर 300 काय ते दाखवलेलं ते एक्सेप्ट केली आपण. जाऊया कस्टमरला पिकअप करूया आणि ड्रॉप केला बघू आपल्याला किती देतं ते. तर शेवटची ट्रिप आपण रॅपिडोची ड्रॉप केली इथं आळंदी रोडला, चाकण साईडच समजा, थोडंफार चाकण साईडलाच आहे आपण. तर त्याचे 361 रुपये भेटलेत. तर हा मित्रांनो, जसं आपण लास्ट ट्रिप रॅपिडोची चाकण रोडला जिथे ड्रॉप केली होती तिथनं आपल्याला कल्याणी नगरची उबरकडनं राईड लागली पुढची. तर आपला एकच मोबाईल ऑन होता म्हणून आपण रेकॉर्डिंग नाही केली. आता आपण अर्निंग सांगूयात. तर ती आपण ड्रॉप केली टोटल त्याचे 28 किलोमीटर 28.5 किलोमीटर आपल्याला 434 रुपये भेटले. म्हणजे ठीक आहे, 20 पर किलोमीटर 20 रुपयाने भेटली. त्यानंतर पुढची ट्रिप आपल्याला तिथनं एरवड्यावरनं धानोरीला ड्रॉप करायचे होते. तर 8.5 किलोमीटरचे 236 रुपये भेटले. त्यानंतर परत आपल्याला धानोरीवरनंच म्हणजे लोहगाव साईडनंच पुढची कोरेगावची ट्रिप पडली. तर शेवटची ट्रिप या मॅडमला आपण इथं कोरेगाव पार्कमध्ये ड्रॉप केले आणि त्याचे आपल्याला टोटल 238 रुपये भेटलेत 13-13.5 किलोमीटरचे. तर 1500 रुपयांनीच भेटली ही ट्रिप आपल्याला. तर बघूया आता पुढचं टार्गेट आपलं कंप्लीट करायला किती वेळ लागतोय. तर पुढची ट्रिप लागली आपल्याला कोरेगाव पार्कवरनंच. तिथं ड्रॉप केलं आधीच्या कस्टमरला. तिथनंच बाजूच्या पबवरनं लागली धानोरीला ड्रॉप करायचं परत. तर 260 रुपये काय ते दाखवलेले. 0799 कोरेगाववरून आपण धानोरीला ट्रिप ड्रॉप केली आहे. त्याचे आपल्याला 13.5 किलोमीटरचे 252 रुपये काहीतरी भेटलेत. तर ठीक आहे, पर किलोमीटर 20 रुपयांनी काहीतरी भेटली ऑर्डर. तर बघा आता इथनं पुढची ट्रिप कुठं लागते. आता लेट तर झालं, 11:30 वाजले. ट्रिप तर काही येई ना कंटिन्यू. बघू आपण रॅपिडोला पण ऑनलाईन गेलो आता. बघा कोण देते ट्रिप. तर हा मित्रांनो, आता आपण आहे पुणे रेल्वे स्टेशनला. आपण जे धानोरीला होतो तिथं आपल्याला ट्रिप तर काय लवकर पडत नव्हत्या. माझ्यामध्ये 25-30 मिनिटानंतर स्टेशनची ट्रिप लागली. तर कस्टमरला ड्रॉप केलं स्टेशनला. त्याचे काय आपल्याला 136 रुपये काहीतरी भेटलेत पर किलोमीटर. 10-11नीच रेट काहीतरी भेटलाय. तर आता स्टेशनवर आलो. इथनं आपल्याला पिंपरी कॉलनीची लागली आहे ट्रिप. चालू आहे कस्टमरला पिकअप करायला. पिकअप करूया, ड्रॉप केला बघूया किती किलोमीटरने भेटते आपल्याला. आला आपण इथं कस्टमरला पिकअप करायला. हे रेल्वे स्टेशनच्या पाठी पब वगैरे आहेत. तिकडे आपण आता कारण आज सॅटर्डे नाईट बोललं तर सगळीकडे कोरेगाव पार्क आणि या साईडला हे सगळं चालूच असतं आपल्याला. मग 2-3 वाजेपर्यंत
तिकडले पिकअप असतात सॅटर्डे नाईट कस्टमर वगैरे समजेल. भैया 8855 तेरे गाने बंद हो गए एकदम, बट गाने अच्छे बजा रहा था ये. अच्छी सरप्राइज. ट्रिप आपण इथं पिंपरी कॉलनीला ड्रॉप केली. त्याचे आपल्याला 186 रुपये भेटलेत 15-16 किलोमीटरचे. पर किलोमीटर रात्रीचा रेट झाला 11-12 रुपयांनी भेटतो. तर बघूया आता आपण ओलाचा पण 6 तासाचा रिचार्ज केलाय. तर बघूया ओलाला काय रेट भेटतं आणि राईड वगैरे लागतंय की नाही. पुढची ट्रिप लागली आपल्याला इथं नाशिक फाट्यावरनं हिंजवडीला काय ड्रॉप करायचंय. आपण आधी एक्सेप्ट नव्हती केली पहिल्यांदा, पण परत आली ट्रिप तर म्हटलं एक्सेप्ट करूया. तर एक्सेप्ट केल्यानंतर वाचतं ओला मधून, पण आता उबर आपण ऑनलाईन आहे ते ट्रिप आहे म्हणून तर काय ओलाचे एक्सेप्ट नाही करत. बघू आता इथं नाशिक फाट्याला आलो आपण, कस्टमरला जाऊन हिंजवडीला ड्रॉप करूया. 0398. शेवटची ट्रिप आपण इथं हिंजवडीला ड्रॉप केली जी नाशिक फाट्यावरून घेतलेली. त्याचे आपल्याला 163.19 पैसे काहीतरी भेटले 11-11.5 किलोमीटरचे. तर ठीक आहे, 14-15 रुपयांनी भेटली ट्रिप. तर बघूया इथनं आपल्याला आता बाहेर पडायला ट्रिप लागते की नाही लागते. तर शेवटची ट्रिप आपल्याला ओलाकडनं लागली हिंजवडीवरनं औंधा ड्रॉप करायचं होतं. 10-11 किलोमीटरचे 196 रुपये काहीतरी भेटत आपल्याला. चांगला रेट दिला पर किलोमीटर 20 रुपयाच्या हिशोबाने काय दिला 19-20. तर ठीक आहे, आता आलोय. आता इथनं आपण जाऊया घरी आणि घरी गेला बघूया आजची इन्कम किती झाली आणि CNG किती गेला. तर मी जाणार लास्ट ट्रिप आपण जी ओलाची ड्रॉप केली आणि मग आपण आलोय घराखाली आता आणि आपली आजची इन्कम बघूया. तर आपण आता वाजलेत 3 वाजायला आलेत. तर आता आपण उबरमध्ये आधी गेले 2335 रुपये. ओलाची एकच राईड मारली 196 आणि 361ची रॅपिडोची एकच राईड मारली. तर टोटल आपले झाले 2892 रुपये. तर यातला आपला CNG मायनस करूया 800 रुपये आणि आपले ओव्हरऑल आजचा प्रॉफिट उरला 2092 रुपये. तर ठीक आहे, तर आता ओव्हरऑल मी आजची अर्निंग सांगितली. बाकी दुसरा मुद्दा राहिला की मला 2-3 जणांचे कमेंट आले की ओनली मीटरवर चालवा वगैरे हे ते. तर बघा भावनो, मी विचारतो कस्टमरला, काही कस्टमर नाहीच बोलता सरळ. अजून इतका म्हणजे इम्प्रूव्हमेंट झाला नाही आपण जे चालू केलं ओनली मीटरमध्ये. तर माझा ट्राय सर अजून 1 आठवडा वगैरे गेला की मी सुद्धा माझ्या 50% किंवा असा एखादा दिवस मी निवडेल आणि त्या दिवसभरात हेच ठरवेल की फक्त ओनली मीटरने जायचं. त्यामुळे कळेल की किती राईड कॅन्सल होतात आहे, किती कस्टमर जातात ते ओनली मीटर्सनी. तर तो एक दिवस मी असा स्पेशल डे निवडेल आणि नक्की ओनली मीटरवर काम करेल. तर ठीक आहे, आता बघूया. आता उद्या आपण संडे तर उद्या दुपारी 12-1 वाजता जाऊया. बघूया उद्याची अर्निंग कशी होती.